नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. निवडणुकीमध्ये आपण नेते निवडून देतोय की राजे निवडून देतोय? आपल्या निवडणुका या लोकशाही पद्धतीत होत आहेत की राजेशाहीमध्ये होत आहेत? हे प्रश्न आज मी विचारतीये. त्याला कारण आहे आपले नेते आणि आपल्या नेत्यांची वक्तव्य. राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नेते प्रचारासाठी फिरतात आणि नागरिकांना खुलेआम धमकी देत आहेत. मत द्या नाहीतर निधी विसरा, ही थेट धमकी आहे. मतदारसंघाचा विकास करून हवा असेल तर त्या विकासासाठी निधी हवा असेल तर आमच्या उमेदवाराला मत द्या. नाही दिलं तुम्ही मत तर मग निधी मिळणार नाही. ही धमकी देणारे कुणी नगरपालिकेचे नेते नाही आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत. म्हणजे राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, सगळ्यांना समान न्यायाने निधी मिळावा, यासाठी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती मोठ्या विश्वासाने दिल्यात तेच आता जनतेला सांगतायत, निधीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, मत द्या नाहीतर निधी विसरा. एरवी या धमक्या आमदारांना दिल्या जातात, नगरसेवकांना दिल्या जातात, पण आता त्या थेट मतदारांना दिल्या जात आहेत. अर्थमंत्र्यांच्या हातात असलेली तिजोरी ही राज्याची असते, कुणा एका नेत्याची नसते. बहुधा याचंही भान अर्थमंत्र्यांना राहिलं नसावं. एरवी कुणी असं म्हटलं असतं तर अजित पवारांनी त्या नेत्याचे कान टोचले असते. पण आता अजित पवारांनीच हे म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांना पुढे यावं लागलं. पण ते अजित पवारांचे कान टोचण्यासाठी पुढे आले नाहीत, त्यांची पाठराखण करण्यासाठी आले. खरं तर हा सगळा विषय मुख्यमंत्र्यांच्याही नाही, निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतला आहे. पण अर्थमंत्री खुलेआम मतदारांना जे सुनावतायत ते फक्त निवडणूक आयोगाच्या कानापर्यंत काही पोहोचत नाहीये. त्यामुळे या बाबतीत निवडणूक आयोग काही करेल याची शक्यता या घडीला तरी अगदी कमी दिसते. खरं तर लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक ही सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया. ती जशी पारदर्शक असायला हवी तशीच ती निपक्षपाती हवी, समन्यायी हवी. पण राज्याचे अर्थमंत्री जर या सगळ्याला वाटाण्याच्या अक्षता लावणारी वक्तव्य करत असतील आणि निवडणूक आयोग त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असेल तर धमकी ऐकणाऱ्या त्या मतदारांनी जाब विचारायचा कुणाला, हा कळीचा मुद्दा आहे. याच मुद्द्यावर बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात शनिवारपासून सोमवारपर्यंत या बाबतीत नेमकं काय काय घडलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला उभे राहिले की चांगलेच खुलतात. लोकांशी बोलताना दादांचे सूर एकदम मस्त लागतात आणि भाषण होम पिचवर असेल तर मग काय, दादा एकदम फॉर्मातच. पण अनेकदा उत्साहाच्या भरात दादा नको त्या बॉलवरच फटका लगावतात. शनिवारी बारामतीमध्ये दादांनी तेच केलं. बारामतीत नगर परिषदेचा प्रचार करताना दादांनी मतदारांना जवळपास धमकीच दिली. आणि धमकी काय, तर तुम्ही मतांवर काट मारलीत तर मग मी निधीवर काट मारतो. तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली तर मी पण काट मारला. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. बघा काय. त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामतीकरातला, काही पुढारी इकडे तिकडे असतील पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे काही तिथं काळजी करायचं कारण नाही. ऐकलं मतदारांना दादा कसा दम देतात. आता दादांनी भाषण केल्याच्या फक्त काही तासातच हा बाईट नीट व्हायरल झाला. एवढा व्हायरल झाला की खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्राचा विकास आम्हाला करायचा आहे, सर्व भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. आणि अनेक वेळा भाषणामध्ये आपण काही गोष्टी बोलतो, त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे. तेही कधी असा भेदभाव करणार नाही. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला, म्हणजे आम्ही जे तीनही पक्ष आहोत, कुठे सोबत लढतो आहोत, कुठे वेगळं लढतो आहोत, पण एकूण आमच्याच 3 पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल. आता जोश में आकर होश खो बैठने वाले अजित पवार काही एकटे नाही आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच बघा ना, विरोधकांना उत्तर द्यायच्या नादात काय बोलून बसले बघा.
काही बजेट नाही, चिंता नको करा. अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे. एक पडद्याचं का लावून 50 रुपये लावल. काय काळजी नको करा. निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण. हिशोबच घेईल का रे आपला. ते हिशोबासाठी भिवून राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते. आणि त्यामुळे राज्यावर आहे आम्ही हिशोब देऊ. अजित पवार मनात आहे ते थेट बोलून टाकतात. अनेकदा भर सभेत रागावतात सुद्धा. एका सभेत मंचावरची आसन व्यवस्था दादांना पटली नाही. म्हणे उमेदवारालाच मागे बसवलं. झालं. दादांनी त्यांच्या नेत्यांना तिथेच झापलं. त्यांना सोडा, उमेदवार सोडा, इथं बसवा. इकडे लावा खुर्च्या. उमेदवार सगळीकडे या पुढं. आता राजकारणात जोशात येऊन किंवा वारंवार संतापून चालत नाही ना. कारण तसं केलं तर सारखं अडचणीत सापडावं लागतं. आता अजित पवारांसारख्या अनुभवी नेत्याला हे माहीत नाहीये का. पण म्हणतात ना, स्वभावाला मुरड घालणं अनेकांना कठीणच जातो. दादांबाबतही तसंच घडत असावं. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या सगळ्या संदर्भात बोलायचं आणि त्यासाठी माझ्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण. सूरजजी नमस्कार. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अभिजित बोराटे आपल्या सोबत आहेत. अभिजितजी नमस्कार. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महेश चव्हाण आपल्या सोबत आहेत. महेशजी नमस्कार. कविताजी नमस्कार. आणि ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी सर आपल्या सोबत आहेत. सुनील सर आपलंही स्वागत. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक अतुल पेटकर आपल्या सोबत आहेत. अतुल सर नमस्कार. नमस्कार. सूरजजी आता पहिल्यांदा बॅटिंग तुम्हालाच करावी लागेल. दादांनी एक वक्तव्य केलंय, नेहमीप्रमाणे तुमच्यावर जबाबदारी येऊन पडलेली. आता द्या त्याचं काय समर्थन कसं करायचं, काय उत्तर द्यायचंय लोकांना. तर मी जय महाराष्ट्र चॅनलचे आभार मानतो की अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चर्चा चालू आहे, चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे, तर कुठंतरी आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. आणि दुसरी बाजू, दादांचा स्वभाव महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षातल्या सर्व नेत्यांना माहित आहे. मग ते काँग्रेसचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या किंवा इतर कुठले आमचे महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष आहेत, म्हणजे राज ठाकरे साहेब असू द्या, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहित आहे की अजितदादा कुठल्याही कामामध्ये कधी भेदभाव करत नाहीत. त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणे बोलण्यासाठी म्हणून ओळखला जातो. अजितदादांनी त्या दिवशी जे विधान केलं ते विधान एका बाबा तुम्ही आम्हाला जर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्याल तर तेवढीच आमची जबाबदारी वाढते की वरून आम्ही निधी आणत असताना तुम्हाला जास्तीत जास्त, आता हा निधी सरकारचा आहे, सरकारचा निधी शासकीय कामासाठीच ते देणार आहेत, म्हणजे व्यक्तिगत कुणाच्या लाभासाठी नसून त्या गावच्या विकासासाठी मी जास्तीत जास्त निधी देऊ शकतो किंवा देता येईल, अशा पद्धतीचा त्यांचा अर्थ होता. फक्त दादाची भाषा रांगडी आहे, एका वेगळ्या पद्धतीने ते बोलले म्हणून कदाचित गैरसमज झाले असतील. परंतु मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की अजितदादाने जी भाषा बोलली ती फक्त आणि फक्त त्या गावातल्या लोकांच्या विकास कामाचे जी प्रलंबित राहिले त्या कामाला गती देण्यासाठी, अधिकाधिक विकास कामं त्या करण्यासाठी अशा पद्धतीचं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यातून काही लोकांनी जाणीवपूर्वक राजकीय अर्थ वेगळे काढले, काही चॅनलने त्याच्यावरती बातम्या चालवल्या. पवार म्हणलं की त्याला वेटेज येतं, जसं राणे म्हणलं की वेटेज येतं, तसं पवार म्हणलं की वेटेज येतं. तर त्यामुळं त्या गोष्टीला अधिक महत्व आलं. मला वाटतंय अनेक नेत्यांनी अशा पद्धतीचे विधानं ह्याच्या आधीही केलेले आहेत, परंतु महाराष्ट्रातला एकही राजकीय पक्षाचा नेता असं म्हणू शकणार नाही की अजितदादाने निधी वाटपामध्ये कधी भेदभाव केला. म्हणजे विरोधी पक्षातल्या आमदाराला सुद्धा निधी देण्याचं काम हे अजितदादानं अनेक वेळा करून दाखवलंय. कारण ते नेहमी म्हणतात की निवडणुकीपुरतं विरोध असला पाहिजे, निवडणुकीच्या नंतर आपण जनतेचे प्रतिनिधी असतो, जनतेचे सेवेकरी असतो आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि अजितदादाने नेहमीच हे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाला, सर्व लोकांना घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं कुणीही या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढू नये एवढीच आपल्या माध्यमातून विनंती आहे.
सूरजजी, ही चर्चा आयोजित करण्याचं कारण हे जर कुणा आमदारांनी केलं असं वक्तव्य तर कदाचित त्या आमदाराच्या पक्षाच्या नेत्याला विचारून याची वासलात लावता आली असती. इथे तसं करता येत नाहीये. आणि अजितदादांनी एरवी मिश्किल केलेली अनेक वक्तव्य आहेत समोर, त्याच्याबद्दल काही वाद नाही की दादा लोकांमध्ये गेल्यानंतर खुलून बोलतात आणि मग ते स्वतःच म्हणतात की अरे चुकलं माझं काहीतरी म्हणून. ते ठीक आहे, पण इथे तसं करता येत नाहीये आणि हा प्रश्न सिरियसली विचारावा लागतो. याचं कारण दादा काही आता फक्त उपमुख्यमंत्री नाहीयेत, फक्त एका पक्षाचे नेते नाहीयेत, दादा अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्री म्हणून सगळ्या निधीच्या चाव्या त्यांच्या हातामध्ये आहेत. आता निधीच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये आहेत तोच नेता जर असं म्हणत असेल की मत द्या, काट तिथे तुम्ही काट मारली तर मी तुमच्या निधीवर काट मारेल, काय अर्थ घ्यायचा लोकांनी याचा? म्हणजे हे तर काय हसण्यावारी किंवा दादा बोलण्याच्या ओघात बोलून गेले म्हणून असं सहज तर नाही ना घेता येणार. तसं एखाद्या माणसाने जास्तीत जास्त नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून दिला की त्या भागातल्या नेत्याची जबाबदारी अधिक वाढते, कारण लोकांनी त्यांच्यावरती दाखवलेला विश्वास असतो. लोकांनी त्यांच्या बाबत की आमची कामं हेच करू शकतात म्हणून नगराध्यक्ष असू द्या, नगरसेवक असू द्या निवडून दिलेले असतात. त्यावेळी त्या पक्षाची जबाबदारी किंवा त्या नेत्याची जबाबदारी त्या ठिकाणी वाढत असते. दादानी जी केलं की तुम्ही मला जास्तीत जास्त लोक निवडून दिलात तर मला अधिकचा निधी तुम्हाला देता येईल, आणि नाहीतर मला उद्याच्या बाबतीत मला समजा वाटाघाटीमध्ये नगरसेवक कमी असतील तर त्या भागात निधी देत असताना अडचणी हे सर्व पक्षातल्या नेत्याला त्या ठिकाणी होत असतात. अजितदादाच एकटे त्यामधले असे नाहीयेत, त्या ठिकाणी सगळेच होतं. तो अडचण काय निधी देताना फक्त दादांचीच नाही, दादांच्या वक्तव्याचं समर्थन करताना तुमचीही होते, समजू शकतो आम्ही. महेशजी, जे काय सूरजजी सांगतायत, येते सूरजजी परत तुमच्याकडे. महेशजी, जे काय सांगतायत पटतंय का तुम्हाला हे सगळं? कविताजी, मिश्किलपणे किंवा इतक्या सहजपणे दादांच्या या वक्तव्याकडे बघता येणार नाही. सूरजजी ज्याप्रमाणे म्हणतायत तसं जर मिश्किलपणे निवडणुकांच्या आधी कोणतीही स्टेटमेंट्स केली आणि जर नंतर म्हणालं की नाही हे आम्ही मिश्किलपणे बोललो तर निवडणूक आयोगाला हे चालणार आहे का? निवडणूक आयोग आज का गप्प आहे हेच आम्हाला खरं म्हणजे प्रश्न पडलाय. निवडणूक आयोगाने अशा स्टेटमेंट्सवर तत्परतेने कारवाई करायला हवी, पहिली गोष्ट. आणि जितकं सूरजजी म्हणतायत तितकं सहजपणे याकडे बघता येणार नाही. अहो, लोकांच्या कराचा पैसा आहे हा. जरी दादा अर्थमंत्री असले तरी ज्या ट्रेजरीची, ज्या खजिन्याची जी राखणदार आहेत ते मालक नाही आहेत त्या खजिन्याचे. ते जर असे मतदात्यांना किंवा मतदारांना असं म्हणायला लागले की तुम्ही जर निधी दिला, तुम्ही जर मतं दिली नाहीत तर आम्ही निधी देणार नाही, आणि हे फक्त दादांचं एकट्याचं मत नाहीये. आज तुम्ही दिलीप वळसे पाटील साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यांनी मंचरमध्ये हे वक्तव्य केलंय की तुम्ही जर मतं दिला तर मी निधीचा पूर आणेन. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही तुम्ही दाखवलंय. आणि अशा वेळेला ज्या म्हणजे राज्याचा प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसजींनी खरं म्हणजे दादांचे कान टोचायला हवे होते, पण ते सुद्धा जर दादांची बाजू घेऊन माध्यमांसमोर येणार असतील तर लोकांनी, मतदारांनी समजायचं काय? आता तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या की भाजपाने त्यांचं राजकारण किंवा त्यांची सत्ता आजपर्यंत साम दाम दंड भेद या नीतीनुसारच केलेली आहे, आणि त्याप्रमाणेच आता दादा वागायला लागले असतील. म्हणजे आता लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर तत्सम योजना असतील, अशी प्रलोभनं निवडणुकांच्या आधी द्यायची, हे सुद्धा एक प्रकारे त्यांनी केलं. त्यानंतर आता ते ब्लॅकमेलिंग किंवा धमकी द्यायला लागलेत की जर तुम्ही मतं नाही दिली तर तुम्हाला निधी नाही दिला जाणार. तर या गोष्टी खरं म्हणजे भाजपा बरोबर गेल्यामुळे दादांच्यात पण आल्यात की नाही. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, डवळ्या शेजारी बांधला पवळ्या आणि वाण नाही तर गुण लागला. तर दादांचं सुद्धा तसं झालंय की काय असं वाटायला लागलंय. तुम्ही ज्या वेळेला दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरद पवार साहेबांच्या पक्षापासून फारकत घेतली आणि भाजपला जॉईन झाले 1-1.5-2 वर्षापूर्वी, तेव्हाच जर अनेक स्टेटमेंट्स होती, कारण दादांनी अनेक सांगितली की त्यांनी का सोडलं शरद पवार साहेबांची साथ. तर त्यावेळेला त्यांचं अनेक स्टेटमेंट्स पैकी एक स्टेटमेंट होतं की विरोधी पक्षात राहिल्यामुळे आम्हाला निधी मिळत नाही, सरकारकडून आम्हाला निधी मिळत नाही, आणि तो निधी मिळत नाही त्यामुळे आम्हाला आमच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास कामं करता येत नाहीत, आणि त्यामुळे विकासासाठी ती विकास कामं व्हावीत म्हणून आम्ही बीजेपीला जॉईन झालो, असं त्यांनी त्यावेळेला एक स्टेटमेंट केलं होतं. याचा अर्थ साफ आहे की ते असंच म्हणतायत की जे आमदार सत्तेत नाहीये त्या आमदारांना निधी मिळणार नाही किंवा त्या नगरसेवकांना किंवा त्या नगराध्यक्षांना निधी मिळणार नाही, तर निधी जे सत्तेबरोबर असतील त्यांनाच मिळेल. आणि आता तर थेट ते मतदारांना अपील करतायत की तुम्ही आम्हाला मतं द्या तरच आम्ही तुम्हाला निधी देऊ, नाहीतर आम्ही तुम्हाला निधी देणार नाही. आणि ते एकटेच नाही, त्यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील सुद्धा खूप अनुभवी आणि सिनियर नेते आहेत, ते सुद्धा जर असं वक्तव्य करत असतील तर याचा अर्थ हे सगळं ठरवून चाललेलं आहे. ज्या वेळेला तुमच्याकडे विकासाच्या आधारावर तुम्हाला मतं मिळणार नाहीत
असा विश्वास यांच्या मनात निर्माण होतो, त्यावेळेला अशी काहीतरी येते प्रलोभनं किंवा धमक्या द्याव्या लागतात. ठीक आहे सूरजजी, फक्त थोडक्यात, कारण बाकीच्या गेस्टकडे पण जायचंय, बोला. मी महेश चव्हाणांना सांगू इच्छितो की हे बघा, निवडणुकीच्या काळामध्ये सर्व पक्षातले नेते हे आव्हान करत असतात की तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही ह्या भागातला प्रलंबित जो विकास आहे ते विकासाची कामं करण्यासाठी भरघोस निधी या ठिकाणी आणू. हे प्रत्येक पक्षातला नेता, तुम्ही जर मागचे त्यांचे वक्तव्य काढले तर असा कुठलाही पक्षातला नेता नसेल की मी निधी आणू शकणार नाही किंवा मी निधी आणू शकत नाही असं म्हणणारा एक नेता महाराष्ट्रामध्ये दाखवा. मग मी तुम्हाला सांगतो, हे निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक नेता बोलतो, फक्त दादांची भाषा थोडी रांगडी असल्यामुळे त्या ठिकाणी अशी चर्चा येते. दादांनी कुठं दमदाटी केलेली नाही किंवा कुठं त्या ठिकाणी असं सूरजजी, असं कसं म्हणता येईल ना, इतर नेते जेव्हा आश्वासन देतात ते आश्वासन वेगळं आणि अर्थमंत्र्यांनी हे म्हणणं वेगळं ना, की तुम्ही काट मारली तर मीही काट मारतो. म्हणजे हे काय अर्थमंत्र्यांनी बोलावी अशी भाषाही नव्हे आणि त्यांनी बोलावा हा मुद्दाही नव्हे. हा खरं तर निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये येणारा मुद्दा आहे. आम्हाला माहित नाही का निवडणूक आयोग यावर काहीच बोलत नाहीये. हे बघा, निवडणूक आयोग काय कारवाई करायचं तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाहीये. परंतु आमचं म्हणणं तेच आहे की प्रत्येक नेता बोलत असतो, फक्त एखाद्याची भाषा रांगडी असले म्हणून तो चुकीचा. या पद्धतीचं जर असेल तर मला वाटतं कुठंतरी आपण सुद्धा एखाद्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे. जसं राज ठाकरे साहेबांची भाषणाची शैली आहे, बोलत असताना त्यांच्या भाषणामध्ये वेगवेगळे विश्लेषणं वापरली जातात, जी की एखाद्या दुसऱ्या व्यक्तीनं जर ती वापरली तर त्याच्यावरती चर्चा खूप काय मोठ्या घडू शकतात. याच्याबद्दल दुमत नाही सूरजजी, पण प्रश्न असा आहे की पर्सनल डिफेमेशन आणि लोकशाही व्यवस्था याच्यामध्ये फरक करावा लागेल ना आपल्याला. पर्सनल डिफेमेशन बद्दल तुम्ही म्हणता ते अनेकदा लागू होतही, आम्ही असं नाही म्हणत आहोत की ते होणारच नाही म्हणून, पण इथे आपल्याला फक्त पर्सनल डिफेमेशन, वैयक्तिक कुणावर नाहीये टीका, ही व्यवस्थेसंदर्भातला मुद्दा आहे, त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागते. अभिजितजी, प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की दादांबद्दल तुम्हाला तर नेहमीच तक्रारी होत्या. शिवसेना जेव्हा सोडली तेव्हा सुद्धा तुमचे आमदार म्हणत होते अजित पवार आम्हाला निधी देत नाहीये. आता पडद्यामागे सुद्धा त्या तक्रारी आहेतच की आम्हाला निधी मिळत नाहीये म्हणून. आता दादा मतदारांनाच सांगतायत द्या मतं नाही तर निधी नाही देणार. तिथं तुमचं नाही चाललं, तिथे आता मतदारांचं काय चालणार? नाही, खरं तर काय आहे, दादांनी अत्यंत प्रामाणिकपणे तिथं सांगितलेले तुमच्याकडे मत आहे आणि माझ्याकडे निधी आहे. दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि शब्दशः अर्थ न घेता, आता खरं तर महायुतीचं सरकार केंद्रामध्ये आहे, महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा लोकांना सामोरं जातोय, प्रत्येकाला सांगतो की तुम्ही मला मतदान करा, मी निवडून आल्यानंतर ह्या परिसरासाठी, या गावासाठी, या तालुक्यासाठी भरघोस निधी आणून विकासाचं काम करेन. आता जर समजा दादा जर बोलत असतील की माझ्याकडे, बरं ते अर्थमंत्री आहेत, अर्थमंत्री म्हणल्यानंतर 100% त्यांच्या हातामध्ये निधी आहे. उद्या जर समजा अजितदादांच्या पक्षाचे जर तिथे नगरसेवक निवडून येतात, महायुतीचे पक्षाचे कार्यकर्ते समजा तिथे निवडून येतात, तर त्या गावाला किंवा त्या तालुक्याला निधीचं कुठलं कमी पडणार नाही. आणि मग नाही आले त्यांच्या पक्षाचे निवडून, विरोधी पक्षाचे निवडून आले तर मग निधी कमी पडेल? नाही, अजिबात नाही. ज्या ज्या गावाला, ज्या ज्या तालुक्याला, ज्या ज्या परिसराला निधीची आवश्यकता आहे तो निधी 100% मिळणार आहे. असं नाही की बाबा सत्ताधारी पक्ष आहे म्हणून त्यांना खूप निधी मिळेल आणि विरोधी पक्ष काय सांगावं लागतं हे? मग का सांगावं लागतं तुम्ही आम्हाला आमच्यावर काट मारले तर तुमच्यावर कुणी पण देऊ, मतदारांनी द्यावं कुणाला मत, थोडी निधी त्याच्यामध्ये अडवा येणार आहे. हे सांगणं म्हणजे कसं, तुम्ही आमचेच कामदार, आमचेच नगरसेवक निवडून आणा नाहीतर नाही मिळणार आहे. नाही, त्याचा अर्थ असा होत नाहीये. आता कोणताही एखादा नेता ज्यावेळेस लोकांना सामोरं जातो, निवडणुकीला सामोरं जातो, तो प्रत्येकाला सांगत असतो की बाबा तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला, म्हणजे मला मतदान करा, मी विकासासाठी निधी आणून देतो. बरं, कुठला अर्थ तर असा निधी व्यक्ती म्हणणार तर नाही की तुम्ही मला निवडून द्या, मी विकास निधी आणू शकणार नाही. असं म्हणलं तर लोक मतदान करणार नाही. त्यामुळे दादा जे काय बोललेले त्याच्यामध्ये काही गैर नाहीये. आणि खरं तर कसं आहे, अजित दादा एका ग्रामीण भागातनं आलेल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ हा ग्रामीण भागात गेलेला आहे. ते माहितीसाठी सांगते तुम्हाला, मतदारसंघ बारामती होता बरं का, म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगते, बारामती नगर परिषदेचा प्रचार होता. नाही, निश्चित अगदी ते सांगतोय की बारामती हे ग्रामीण भागातला हा सगळा परिसर आहे. आणि दादा जे बोलले असतील की बाबा माझ्याकडे निधी आहे, तुमच्याकडे मत आहे, तर ह्याच्यामध्ये गैर कुठलंच नाही. जर समजा एखाद्या परिसराचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल, एखादा जर परिसर आपला जर सुधारायचा असेल तर त्या ठिकाणी निधी लागतो. बरं, तुम्हाला असं नाही का वाटत की दादांनी हे वक्तव्य ठाण्यामध्ये येऊन केलं असतं तर जास्त बरं झालं असतं? नाही, खरं तर तुम्हाला एक सांगतो, अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत. खरं तर कुठल्याही जबाबदार नेत्यांनी असं विधान करणं
हे अजिबात पटण्यासारखं नाही. नशीब अजितदादांचा स्वभाव बघता, अजितदादांची मागची कार्यप्रणाली बघता, अजितदादा जे काय बोललेले तर त्याचा शब्दचा अर्थ न घेता की बाबा तुम्ही आमची लोक निवडून द्या, या परिसरासाठी निधी कमी पडणार नाही, हा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे सुनील मोदीजी, आता अर्थ आपण लावायचे. दादा बोलून गेले, मुख्यमंत्र्यांनी पाठराखण केली, अर्थ आपण लावायचे. कविताजी, माझी एक आपल्याला विनंती आहे, जेव्हा असे विषय असतात तेव्हा पहिल्यांदा विरोधी पक्षाला जर बोलायला दिलं तर जे सत्तारूढचे प्रवक्ते आहेत त्यांना स्पष्टीकरण देणं सोपं जाईल. अर्थात ही माझी विनंती आहे, आपल्याला अधिकार आहे तो आपण करावा. नाही माझा त्याच्यात ऐका सुनीलजी, माझा त्याच्यावरचा मुद्दा असा असतो की एकदा त्यांना आता यांनी काय सांगितलं की आम्हाला स्पष्टीकरण द्यायला तुम्ही इथे जागा दिलीत, प्लॅटफॉर्म दिलात असं सूरजजी म्हणाले. त्याच्यावर म्हणजे एकदा त्यांचं स्पष्टीकरण आले की तुम्हाला प्रश्न उपस्थित करणं सोपं जातं ना. अच्छा, माझे 2-3 मुद्दे आहेत कविताजी. एक मुद्दा असा आहे, दादांच्या जे मनात आहे ते ओटात आलेलं आहे. कारण मी आपल्याला एक जवळचं उदाहरण देतो. सूरजजी अतिशय चुकीचं आणि माहिती न घेता बोलतायत असं माझं म्हणणं आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सत्तारूढ मधले जेवढे आमदार आहेत 221, 22, 23 काय जे आहेत त्यांना त्यांच्या विभागामध्ये विशेष निधी 5 कोटीचा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलाही विरोधी पक्षाला एकही निधी दिलेला नाही. ही वस्तुस्थिती सूरजजींना माहीत नसेल तर ती माहिती करून घ्या. त्याचा GR नंबर आहे माझ्याकडे, त्याची तारीख आहे ती नोव्हेंबरच्या 10 तारखेला तो GR काढलेला आहे. त्यामुळे निधी हा सत्तारूढ पार्टीलाच द्यायचा आणि तेही या प्रकारची दादागिरी करून घ्यायचा हा अजितदादांचा मूळचा स्वभाव आहे. मला सांगा, शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेनी बोंबलून आमच्या जनतेपुढे सांगितलं की अजित पवारनी आमच्या शिवसेनेची वाट लावली आणि उद्धव ठाकरेंनी ते पाहिलं नाही आणि म्हणून आम्ही फुटतोय. आणि आज सूरज चव्हाणजींना घेऊन, अजित पवारना घेऊन हेच शिवसेना मांडीला मांडी लावून बसतायत. आणि त्यांचे प्रवक्ते, मला आता बोलताना हसू येत होतं की ते प्रवक्ते दादांना समर्थन करतायत. पूर्वीची त्यांच्या नेत्यांची वक्तव्य लक्षात घ्यायला पाहिजे. मला दुसरा एक महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत लक्षात येतोय, तो म्हणजे निवडणूक आयोग कुठलीही दखल घेत नाहीये. म्हणजे अजितदादांचं वक्तव्य असेल, वळसेंचं असेल, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काल हसन मुश्रीफ साहेबांनी जाहीर भाषणामध्ये मतदारांना धमकी अशी दिली, हे तर मतच झाली, पाहून घेईन मी, जर वॉर्डात मतं कमी पडली तर मी पाहून घेईन, असं डायरेक्ट वक्तव्य केलेलं आहे. आम्ही तक्रार केली आहे निवडणूक आयोगाकडे, मी स्वतः काल केली आहे तक्रार, पण निवडणूक आयोग याच्यावर काडी मात्र दखल घेत नाही. म्हणून मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये छोट्या ज्या निवडणुका असतात त्याच्यामध्येही लोकशाही संपवायची, लोकशाहीवर घाला घालायचा, हे या महायुतीच्या लोकांचं कटकारस्थान सुरू आहे. आणि हे देशाच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या वाचवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय वाईट प्रथा सुरू आहे, हे माझं मत आहे. ठीक आहे. अतुल पेटकरजी, या सगळ्याच्या मध्ये येतं काय? या सगळ्याच्या मध्ये महत्वाची असणारी व्यवस्था आहे ती निवडणूक आयोगाची. आता जेव्हा या सगळ्याकडे तुम्ही बघताय, असं वाटत नाही का की निवडणूक आयोग या सगळ्यातनं गायबच आहे, जो की यातली सगळ्यात प्रमुख व्यवस्था असायला हवा होता? बिलकुल. सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट हे आपण बघितली पाहिजे की सूरज चव्हाण किंवा ते प्रवक्ते आहेत, ते केविलवाणं समर्थन करत आहे, ते करायला पाहिजे त्यांनी त्यांच्या पक्षाचे असल्यामुळे. पण वारंवार 2 मुद्दे प्रकर्षाने सगळ्यांच्या बोलण्यात असे आले की जणू काही तो त्यांचा स्वभाव आहे, आपण समजून घेतलं. पण असं आहे की ते एका पक्षाचे अध्यक्ष आहे, अर्थमंत्री आहे, आणि स्वभावाला मुरड घालता येते आणि ती घातली पण पाहिजे. की आपल्या बोलण्याचे काय पडसाद उमटतील, त्याचे काय परिणाम होतील हे त्यांना निश्चितच माहिती आहे. आणि अजितदादा यापूर्वी पण आपल्याला माहिती आहे, ते धरणाबद्दल बोलले तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी पश्चाताप वगैरे केला होता. तर अशी पश्चातापाची वेळ ते वारंवार काय आणावी त्यांनी स्वतःवर, आणि त्याच्यामुळे मग मुख्यमंत्र्यांना त्यांचं समर्थन करावं लागतं, त्यांना सावरून घ्यावं लागतं. त्याच्या आणि निवडणुकीमध्ये सगळेजण म्हणत आहे की बा सगळ्याच पक्षाचे नेते असं म्हणतात की आम्ही विकास करू, पण मला बाकी कोणी असं म्हटलं तर आठवत नाही की ठीक आहे तुम्ही
आम्ही विकास करू, त्यासाठी निधी आणू, हे इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही मतं नाही दिली तर आम्ही निधीच अडवू, आम्ही काट मारू, ही तर एक सरळ सरळ धमकीच झाली. सरळ धमकी झाली. तर त्यांच्यासारख्या त्यांची एक स्वतःची आता इमेजिंग टीम आहे, सगळं आहे, या टीमच्या हे लक्षात का नाही येत? ते कोणीतरी त्यांनाही सांगायला पाहिजे की बा हे तुमचं चुकतं आणि या चुकीला माफी नाही. माफी नाही म्हणजे लोक, शेवटी लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात, लोक ऐकत असतात आणि शांतपणे शेवटी ते मतपेटीतून व्यक्त होत असतात. आता राहिला प्रश्न निवडणूक आयोगाचा आहे, तर निवडणूक आयोग त्या 3 बंदरांसारखा आहे महात्मा गांधींच्या. सध्या भूमिका अशीच दिसते, काही पाहायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही बोलायचंही नाही, अशी सध्या. खरं म्हणजे निवडणूक एरवी निवडणूक आयोगाने याच्यावर कारवाई करायला पाहिजे, किमान नोटीस द्यायला पाहिजे, नोटीस बजावायला पाहिजे, किमान एक दखल घेऊन की बा यापुढे अशी. मागे आठवत असेल शरद पवारांना देखील अशी नोटीस दिली होती आयोगाने. मला वाटतं ते तुम्ही 2 ठिकाणी मतदान आहे तर 2 ठिकाणी बोटाला लावून मतदान करा, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. हो, साधारण 2011-12च्या सुमारास असेल. निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस दिली होती की तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या जबाबदार नेत्यांनी असं बोलायला नको, तर यापुढे काळजी घ्या. तर किमान अशी एक नोटीस ते अजितदादांनी देऊ शकले असते. म्हणजे किमान निवडणूक आयोग ऐकतोय असं तरी वाटलं असतं, म्हणजे त्याचं पुढे काय होईल तो होईल, पण किमान ते ऐकतात असं तरी वाटलं असतं. असं होत नाही. सूरज चव्हाण जी, ठीक आहे, निवडणूक आयोगानं नोटीस दिली ना दिली हा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात एक वेळ. ठीक आहे, निवडणूक आयोगाचे प्रवक्ते इथे कोणी नाहीये, त्यांच्या बाजूने कोणी उत्तर देत नाहीये. आता प्रश्न असा आहे की जेव्हा जेव्हा दादांकडनं एखादं वक्तव्य असं जातं ज्याचे अर्थ निघतात, ज्याच्याबद्दल चर्चा होते, किंवा जे वक्तव्य चुकीचे आहेत हे दादांना पटतं, त्यावेळेस दादा स्वतःहून पुढे येतात आणि म्हणतात की हो, माझ्याकडनं ही चूक झाली होती. मुळात आपण असं एखादं वक्तव्य करणं हे अजित पवारांना चूक वाटत नाही का? कारण त्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांना हे सांगावं लागलं की त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता, भाषणामध्ये असं वक्तव्य होऊन गेलं. त्यांनाही हे नाही म्हणता आलं की हे वक्तव्य अचूक होतं म्हणून. जर ते वक्तव्य अचूक नव्हतं तर मग दादांना असं वाटत नाही का की याबाबत आपण जनतेला सांगितलं पाहिजे की मला हे बोलायचं नव्हतं? खरं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी मोदीजी जे काय बोलले त्याच्यावरती उत्तर देऊ इच्छितोय, कारण त्यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मी त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की महाराष्ट्रातल्या आमदाराला 5 कोटीचा निधी हे महायुतीच्या सरकारनं सरसकट म्हणजे महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत त्यांच्याही विकास कामाला 5 कोटीचा जो निधी असतो तोही दिलेला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे साहेबाच्या मतदारसंघात जी बीडीडी चाळीचं आणखी नवीन काही प्रोजेक्ट आलेले आहेत त्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा सरकार पुढाकार घेऊन त्यांच्या मतदारसंघातली कामं, जनतेची कामं, जे महाराष्ट्राच्या हिताची कामं आहेत ते त्या ठिकाणी करते. वरुण सरदेसाई यांच्या मतदारसंघामध्ये मागच्या 15 दिवसापूर्वी एका बिल्डिंगचं, शासकीय इमारतीचं उद्घाटन, पायाभरणी त्या ठिकाणी झालेलं आहे. अशी अनेक कामं आहेत. सरकार विरोधी पक्ष बघून नाही तर त्या ठिकाणी गरज पाहून त्या ठिकाणची विकास कामं करत असतं. त्याच्यामुळं काहीतरी चुकीचं त्यांनी इथं बाजू मांडू नये. त्याचबरोबर त्यांनी मुश्रीफ साहेबांचं उदाहरण त्यांनी सांगितलं की मुश्रीफ साहेबांनी मतदारांना दम भरला की तुम्ही जास्तीत जास्त मतं आम्हाला द्या, नाहीतर पुढच्या काळामध्ये मी तुमचा आढावा घेतो किंवा तुमच्याकडे बघतो. तर तो मतदाराला नव्हता, तर आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी त्या ठिकाणी होते. ज्या भागात तुम्ही राहता त्या भागातून जर मतदार कमी पडलं तर मला तुमच्याकडे बघावं लागेल, अशा पद्धतीचं विधान हे मुश्रीफ साहेबांकडनं झालेलं होतं. ते काही जनतेसाठी नव्हतं तर ते पदाधिकाऱ्यांसाठी होतं, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आणि दुसरा राहिला प्रश्न आपण विचारला होता की अजितदादा ज्या ज्या वेळी चुकतात ते स्वतः येऊन माध्यमाच्या समोर त्यांची भूमिका मांडत असतात. चूक मोठ्या मनाने ते सांगतात की माझ्याकडनं हे अनावधानाने झालेलं आहे. परंतु कालच्या ह्याच्यामध्ये मी आपल्याला एक सांगू इच्छितो की कालचं जे विधान होतं ते स्वतःच्या मतदारसंघातल्या नगरपंचायतीच्या इलेक्शनच्या वेळी ते झालेलं होतं. ते सांगतात की महाराष्ट्रात जसं मी बाहेर फिरत असतो, बाहेर फिरल्याच्या नंतर जसा माझ्या घरावर जास्त अधिकार असतो, अधिकाराने मी घरातल्या लोकांशी बोलू शकतो, त्याच अधिकारवाणीनं त्या घरातल्या लोकांसोबत ते बोललेले आहेत. त्यांनी कुठेही अशा पद्धतीचं दमदाटी नाही, तर एक आपल्या माणसाशी बोलत असताना ज्या पद्धतीच्या आपल्या भावना असतात त्याच भावना त्यांच्या मनामध्ये होतात, त्या भावनेतून ते बोललेले आहेत.
आपल्याला प्रॉब्लेम काय, पवार बोलले की बातमी, पवार बोलले की कॉन्ट्रोवर्सी, हा एक पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्याबद्दल आम्हाला जास्त नाही बोलायचं, परंतु अजित दादाने जे बोललेले आहेत ते आपल्या लोकांच्या विकास कामासाठी, ते निधी आणून कुणाला देणार आहेत तर त्याच भागाच्या विकास कामासाठी, ते काही व्यक्तिशा कुणाच्या फायद्यासाठी तर नाही ना, जनतेच्याच हिताच्या कामासाठी वापरणार आहेत ना त्या निधीचा वापर. परंतु काही लोक जाणीवपूर्वक ह्याचा एक विपर्यास करून माध्यमामध्ये चर्चा म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीची प्रसिद्धी मिळवण्याचं त्यांचं काम आहे. परंतु मला वाटतं की कुठेही त्यांच्याकडनं अशा चुकीच्या पद्धतीचं झालेलं नाही, आणि जरी त्या ठिकाणी असेल तर दादा स्वतः त्या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतील. बरं, मग तुम्ही दोन्ही वाक्य, उद्या जर दादांनी खरंच माफी मागितली तर उगाच तुमची अडचण नको म्हणून तुम्ही शेवटचं वाक्य पण जोडून टाकलेलं आहे. नाही कविताजी, आज दादा स्वतः जिंतूरच्या सभेमध्ये याबद्दलचं विधान त्यांनी केलेले आहे, ते त्यांची बाजू त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली सुद्धा आहे. तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की त्या दादांनी जे विधान केलेले तो वेगळं, आपण जो अर्थ घेतो तो अर्थ नाही. त्यांनी अधिकारवानानं आपल्या लोकांशी हितगुज साधत असताना ते त्या ठिकाणी बोललेले. उद्या जर समजा मी माझ्या मतदारसंघातून लोकच निवडून नाही आणलं, पक्षानं मला जर राज्याचं पद दिलंय तर माझी सुद्धा अकाउंटेबिलिटी चेक होते, आणि मी जर एवढी कामं करत असेल तर त्या लोकांना मी अधिकारवाणीनं बोलू शकतो ना. म्हणजे असं धमकावणं नाही म्हणतात, तर आपल्या भागातल्या लोकांना आपण अधिकारवाणीनं बोलणं, त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं, दादाची एक भाषा आहे, त्या भाषेमुळे दुसरा अर्थ आपण सगळ्यांनी काढलाय. माझी विनंती आहे की आपल्याला त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, एवढीच आपल्याला विनंती आहे. ठीक आहे. महेश चव्हाणजी, आता याच्यामध्ये सगळ्यात केंद्रस्थानी काय, म्हणजे निवडणूक आयोग किंवा अर्थमंत्री पद किंवा व्यवस्था एवढंच नाहीये, हे सगळं कुणाला उद्देशून आहे? हे सगळं मतदारांना उद्देशून आहे. जेव्हा तुम्ही मतदारांमध्ये फिरता किंवा तुम्ही मतदारांशी बोलता, काय वाटतं तुम्हाला, खरंच मतदारांवर या सगळ्याचा काही परिणाम होतो का? सिरियसली घेतात का? काय आहे की ज्या वेळेला अर्थमंत्री पदावर असलेली अजितदादा पवारांसारखी एखादी व्यक्ती जर सरळ सरळ त्यांच्या स्वतःच्या प्रचार सभेत, म्हणजे बारामतीमध्ये त्यांच्या कॅन्डिडेटच्या प्रचार सभेत असं वक्तव्य करत असतील तर लोक डेफिनेटली कुठे ना कुठेतरी याचा विचार करतील, कारण दादांच्या हातात खरंच निधीच्या चाव्या आहेत, ते अर्थमंत्री आहेत महाराष्ट्र राज्यात. बरोबर. पण मंत्रीपदाची शपथ घेतल्याना तुम्ही काय शपथ घेता? तुम्ही संविधानाला विसरताय, तुम्ही संविधानाची मोडतोड करायचा प्रयत्न करताय. आणि ज्या वेळेला मग 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला आम्ही ओरडून ओरडून लोकांना सांगत होतो की संविधान मोडायचा प्रयत्न या लोकांचा चालू आहे, त्यावेळेला त्यांनी त्याला नॅरेटिव्ह सेट करतायत असं संबोधलं. आणि त्यांनी, तुम्हाला जर आठवत असेल, बऱ्याच त्याच्यात जी काय त्याच्यानंतर अनालिसिस झालं त्या सर्व अनालिसिसमध्ये त्यांची बऱ्याच वेळा अशी वक्तव्य वेगवेगळ्या नेत्यांनी केली की यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता विरोधी पक्षाने, त्याच्यामुळे आम्हाला मतं कमी मिळाली आणि त्यांच्या अपयशाचं खापर त्यांनी आमच्या संविधानाची मोडतोड करायची यांना, म्हणून यांना 400च्या पेक्षा जास्त खासदार हवेत, या गोष्टीवर त्यांनी खापर फोडायचा प्रयत्न केला. पण आज ते काय करतायत? संविधानाची मोडतोड करायचाच प्रयत्न करतायत. हे चुकीचंच आहे ना. संविधानाची, जेव्हा तुम्ही संविधान जर मानत असाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जर तुम्ही मानत असाल तर संविधानाप्रमाणे वागा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही धमक्यांना आश्वासनाची उपमा देत असाल, पण आश्वासन म्हणा किंवा धमकी म्हणा, काहीही म्हणा, तुम्ही लोकांना प्रलोभन देता. आता फॉर एक्झाम्पल विधानसभेच्या ज्या आपल्या आत्ताच्या इलेक्शन झाल्या त्या इलेक्शन्समध्ये यांनी 2100 रुपये देतो म्हणून सांगितलं होतं बीजेपीने आणि एनडीएने लाडक्या बहिणींना. 2100 रुपये अजून त्यांनी दिलेले नाहीत, 1500 द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. 9.5 लाख करोड रुपयाच्या आसपास कर्ज आहे आपल्या देशावर, आपल्या राज्यावर. इकडे करून झालेल्या कामाचे कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे नाहीयेत, जवळजवळ 90,000 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त देणं आहे कॉन्ट्रॅक्टर्सचं. कामं करून 6-6 महिने, 1-1 वर्ष झालेली आहेत. आपल्याला माहिती आहे सांगलीच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी त्याला पैसे नाही मिळत म्हणून आत्महत्या केलेली. आणि जर तुमच्याकडे झालेल्या कामांचे द्यायला पैसे नाहीयेत तर तुम्ही कुठली आश्वासनं, पोकळ आश्वासनं या तुमच्या मतदारांना देता, आणि ते सुद्धा बारामतीतल्या स्वतःच्या मतदारांचीच तुम्ही फसवणूक करताय. कुठून देणार आहात त्यांना तुम्ही पैसे? कुठून भरघोस निधी आणणार आहात तुम्ही? मग हे सुद्धा कुठे ना कुठेतरी मतदाराला माहितच आहे की आपली फसवणूक होणार आहे. ठीक आहे. सूरजजी येते तुमच्याकडे, पण त्याच्या अगोदर अभिजितजी मला एक सांगा की ही सगळी वक्तव्य जेव्हा होतात आणि सत्ताधारी तेव्हा त्याचं जेव्हा समर्थन करतात, ती बोलण्याची स्टाईल आहे, तर बोलण्यामागे तसा काही उद्देश नव्हता असं जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करता, काय करताय तुम्ही? म्हणजे तुम्ही लोकांना गृहीत धरताय, तुम्ही निवडणूक आयोगाला गृहीत धरताय, की सत्ता आमची, आमचं काहीही करू शकत नाही कोणी, हा विश्वास तुम्हाला पक्का आहे? काय आहे हे? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने, म्हणजे अजितदादा असेल, शिंदे साहेब असेल किंवा देवेंद्रजी असतील,
या तिघांच्या पक्षाला या राज्याने अगदी भरभरून मतदान केले. तर आता प्रत्येक या तिन्ही प्रमुख नेत्यांचं म्हणणं एकच आहे की जर समजा जनता आपल्या पाठीमागे जर उभी राहते तर आपण सुद्धा जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहायला पाहिजे. जर आपले नगरसेवक, आपले आमदार किंवा आपले खासदार हे जर निवडून जर येत आहेत तर हे लोकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणे काम करू शकतात, जेणेकरून उद्या पुढची निवडणूक लागणार आहे तर पुढच्या निवडणुकीमध्ये, ज्यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या काही कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या जर पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी निधी लागतो. निधीशिवाय कामं होत नाहीत, नुसतं बोलून होत नाहीत. आणि अजितदादा बोलतायत तर अजितदादा निधीतून नक्की कामं करतील अशा आम्हाला 100% आशा आणि अपेक्षा आहे. तरी सुद्धा सत्ताधारी पक्षातला जर मी प्रवक्ता जरी असलो तरी माझी एक अशी विनंती राहील की सगळ्याच प्रमुख नेत्यांना अशी एक विनंती राहील की आपण सगळेजण सत्ताधारी पक्षातले आहोत, आपण एका मोठ्या जबाबदार पदावरती आपण बसलेलो आहोत. त्यामुळे असे वाक्य कदापि त्यांच्याकडनं जाता कामा नये की त्याचा परिणाम महायुतीवर होऊ शकतो, त्याचा परिणाम मतदारांवर होऊ शकतो. ज्या प्रकारे आता मीडियाच्या माध्यमातून काही राजकीय विश्लेषक किंवा इतर काही राजकीय परिणाम काय फक्त महायुतीवर आणि मतदारांवर होत नाहीये, अवघ्या व्यवस्थेवर होतोय. तुम्ही लोकशाही व्यवस्थेबद्दल जास्त काळजी केली पाहिजे महायुतीपेक्षा. नाही, अगदी निश्चित, अगदी लोकशाहीचा विचार करणारेच सगळे पक्ष आहेत. आता सुद्धा एक राजकीय विश्लेषक, ते राजकीय विश्लेषक होते का विरोधी पक्षाचे प्रवक्ते होते ते कळलं नाही. ठीक आहे, तो भाग जाऊ नये. पण लावणं बंद करावं. म्हणजे कुणी जरी सरकारला जर कान टोचले की सगळ्यांना तुम्ही डायरेक्ट राजकीय विश्लेषक होते का राजकीय पक्षाचे प्रवक्ते, कोण राजकीय पक्षाचा प्रवक्ता येते, त्यांना जे वाटलं ते त्यांनी सांगितलं, लावलं लगेच लेबल. काय म्हणजे कळतच नाही की सरकारला प्रश्न विचारायचे की नाही विचारायचे. नाही, निश्चित सरकारला प्रश्न विचारले पाहिजे. मग जर प्रश्न विचारतात राजकीय विश्लेषक, पत्रकार, तर तुम्ही म्हणता या पक्षाचे आहात त्या पक्षाचे आहेत, हे काय लेबल लावण्याचा प्रकार आहे प्रत्येक वेळेला. नाही, आतापर्यंत अजितदादांचे जे काही स्टेटमेंट, आता परत तुम्ही म्हणताल की तुम्ही शिवसेनेचे आहात, तुम्ही अजितदादांची बाजू का घेताय. तर महायुतीचं सरकार आहे, महायुतीचं सरकार हे विकासावरती राजकारण करते. आणि जर समजा एखादा नेता आपल्या परिसरामध्ये जर अत्यंत तुम्ही असं नाही म्हटलं, आम्ही तुम्हाला हे म्हटलं की ज्या अजितदादांवर तुम्ही टोकाची टीका केली होती शिवसेना सोडताना त्या अजितदादांच्या बद्दल, त्यांच्या वक्तव्याबद्दल, आणि त्याचं कारणही आहे की दोन्हीला अधोरेखित करणारा, दोन्हीला साधणारा निधी हा मुद्दा आहे. तुम्ही पक्षातनं जेव्हा बाहेर पडला होता तेव्हा म्हणाला होता की अजितदादा निधी देत नाहीयेत म्हणून, आणि आता अजितदादांनी निधीच्याच बाबतीत वक्तव्य केलं म्हणून म्हटलं. ते काय महायुतीसाठी नव्हतं. नाही, तुम्ही ज्या काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबद्दल बोलताय त्यावेळेस त्या पक्षाचे प्रमुख वेगळे होते, आताचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत, निर्णय त्यांच्या हातामध्ये आहेत. कमाल आहे तुम्ही, म्हणजे एवढं लगेच कसं बदलतो. म्हणजे तेव्हा तुम्ही शरद पवारांचं नावही नव्हतं घेतलं, तेव्हा अजित पवारांवर टोकाची टीका केली होती, आता म्हणते शरद पवारांच्या पक्षामध्ये ते होते. कमाल आहे. नाही, आता काय एक लक्षात घ्या, शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, ह्यांच्यामध्ये जो समन्वय साधलेला आहे त्या समन्वयाचा परिणाम महायुतीवरती होतोय. आणि ह्या महायुतीचा समन्वय चांगला असल्यामुळे राज्यावरती विकास कामाला अडचणी येत नाहीयेत. त्यामुळे अजितदादा असतील किंवा अजून पुढे आमच्या सोबत यायचा प्रयत्न करत असेल आणि जर महाराष्ट्राचा जर विकास होणार असेल तर नक्कीच आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत. नाही, तुम्ही सोबत कुणालाही घ्यावं तो मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की सोबत घेतल्यानंतर त्या निधीचं वाटप कसं करताय तुम्ही, त्या निधीचा वापर कशासाठी करताय, त्या निधीचा म्हणजे सत्तेसाठी निधी आणि निधीसाठी सत्ता, असं आहे का सूरजजी? कविताजी, बघा, ह्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, 3 पक्षाचं सरकार आहे. आणि ज्यावेळेस निधी वाटपाचं वेळ असते त्यावेळेस आपल्याकडं जी लोकशाही पद्धतीनं किंवा जी संविधानिक पद्धतीनं निधी वाटपाचा जो कार्यक्रम असतो तो अर्थ खातं बनवत असतं आणि तो मंत्रिमंडळाच्या समोर मंजुरीसाठी ठेवत असतं आणि त्याच्यावरती अंतिम सही ही अर्थमंत्र्याची असते. पुन्हा ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सहीनंतर ते बजेट विधानसभेमध्ये सादर केलं जातं. ह्या बजेटची सोपी प्रक्रिया आहे. खरं तर बजेट सादर करत असताना सर्व पक्षाला, म्हणजे मगाशी सुशीलजी म्हणत होते त्यावेळेस उद्धव साहेब ही मुख्यमंत्री होते, या महाराष्ट्रामध्ये संविधानाने सर्वाधिक अधिकार जर कुणाला दिले असतील तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सर्वाधिक अधिकार असतात. एखादी निर्णय घेतल्याच्या नंतर बदलण्याचा पूर्ण अधिकार, जनता मंत्रिमंडळाने जरी निर्णय घेतला तर बदलण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री पदाला असतो, त्या पदाला असतो. त्याच्यामुळं निधी वाटप करत असताना तिन्ही पक्षाचे नेते समसमान महाराष्ट्राच्या विकासासाठी भौगोलिक परिस्थिती पाहून, त्या भागाच्या विकास कामाचा सगळा निधी पाहून त्या ठिकाणी निधीचं वाटप केलं जातं. आता काही लोकांना, आता उद्धव साहेबांना समजा त्यावेळेस त्यांनी लक्ष देऊ शकले नाहीत किंवा त्यांच्या काही अडचणी असतील त्या आपण त्याच्यावरती वेगळी चर्चा घडू शकते. परंतु आता महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे नेते बसून त्या ठिकाणी तिन्ही पक्षाला निधीचं वाटप किंवा महाराष्ट्राच्या राहिलेल्या विकास कामाला, सरकारमध्ये पण अर्थ खातं दादांकडेच होतं की. एक मिनिट, मी तेच सांगतोय. पण सर्वांना अधिकार कुणाला असतात, जरी दादा अर्थमंत्री असले
तरी तो कॅबिनेट पुढे जातो, कॅबिनेटच्या नंतर त्याला मंजुरी भेटत असते. हा प्रक्रियेचा भाग आहे. परंतु मला त्या गोष्टीत खोलामध्ये न जाता मला एवढंच सांगायचंय, महायुतीचं सरकार आहे, सूरजजी, तुम्ही खोलामध्ये गेलात तर बात निकलेगी, बहुत दूर तलक जाएगी. नाही, आम्हाला त्याच्यात आमचं धोका, आम्हाला अडचण नाहीये. अडचण इथं बसलेल्या पॅनल मधल्या अनेक जे आमचे विरोधी पक्षातले विरोधी पॅनलचे बसलेले आमचे प्रवक्ते आहेत त्यांना अडचण होऊ शकते. म्हणून माझे ते सहकारीच आहेत, मला त्यांना अडचणीत आणायचं नाही या हेतूनं मी बोलतोय. परंतु आम्ही आताच्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, आता कुणीतरी म्हणलं महाराष्ट्रावर कर्ज आहे, एवढ्या योजना कशा राबवणार, त्यांनी चिंता करू नये. अर्थमंत्री म्हणून अजितदादा सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे सक्षम आहेत, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी सक्षम आहेत. त्याच्यामुळं ज्या लोकांना महाराष्ट्राची अधिक चिंता वाटते त्यांनी चिंता न करता महाराष्ट्राचे नेते कशा पद्धतीनं हे राज्य प्रगतीकडे घेऊन जातात. आता बोलत असताना लाडक्या बहिणीकडे ह्यांना द्यायला पैसे नाही, 1,500 मध्ये होते 2100. अरे आम्ही कमीत कमी दायित्व दाखवलं की आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत आणि त्या भक्कमपणे पुढे गेल्या पाहिजेत. यासाठी हे सरकार काम करते. राज्यावरती कर्ज जरी असलं पण राज्याची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे, भविष्यामध्ये अधिक चांगली होईल आणि पुढच्या काळामध्ये आम्ही जी आश्वासनं दिली होती ते सुद्धा आम्ही पूर्ण करू. हा शब्द आज जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून 9.5 लाख कोटींचं कर्ज असलेल्या राज्याच्या बाबतीत तुम्ही जे काही विश्वासाने सांगताय की राज्य भक्कम परिस्थितीमध्ये आहे. ऐका कविताजी, मी सांगतोय कर्ज जरी असलं तर आपल्या राज्याची तेवढी क्षमता आहे ते कर्ज फेडण्याची, आणखी आपल्या योजना राबवण्याची. त्याच्यामुळं कुणी असं काहीतरी सांगून खूप काही मोठं होतंय. काही दिवसांपूर्वीच दादांचं वाक्य मी तुम्हाला सांगते, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. 100%. आता काही लोक, आता जसे आता आमचे सहकारी महेश चव्हाण म्हणले की याने 2100 रुपये करतो म्हणले होते. हा आम्ही करतो म्हटलोय, परंतु आताच्या घडीला जे आपलं गेल्या वर्षी मार्च मध्ये बजेट मांडलं होतं त्या बजेटमध्ये 1500 रुपयानं तरतूद हे पुढच्या बजेट पर्यंत केली गेली होती. जोपर्यंत पुढचं बजेट येत नाही तोपर्यंत आपण दुसरी तरतूद करू शकत नाही. त्याच्यामुळं पैशाची सोंग आणता येत नाही. अनेक योजनामुळं राज्यावरती आर्थिक भार झालाय का? 100% झालाय. परंतु तो राज्याला सहन होण्यासारखा, राज्याची क्षमता ती सहन करण्याची आहे. त्याच्यामुळं विरोधकांना ती चिंता न करता स्वतःचा पक्ष कसा वाढेल त्याची चिंता करावी, एवढंच आपल्या माध्यमातून. तुमच्याबद्दल सहृदयता दाखवतात, ते म्हणतायत माझ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांची, प्रवक्त्यांची मला काळजी आहे. तुमची काळजी जास्त आहे सुनीलजी सगळ्यात त्यांना येते माहिती तुमच्याकडे. नाही, मला माझी काळजी करू नका किंवा आमच्या पक्षाची काळजी करू नका. स्थित्यंतर येत असतात. आज तुमचा वेळ, उद्या माझा वेळ येईल, परवा आणि कुणाचा तरी वेळ येईल. सूरजजी चव्हाण यांनी जी माहिती देत असताना ना, मी त्यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या वक्तव्याबद्दल मला चॅलेंज नाही करायचंय, पण मी तुम्हाला 2 मुद्दे सूरजजी चव्हाणांना या निमित्तानं तुमच्या मार्फत सांगू इच्छितो. बजेट म्हणजे काय? ज्या मूलभूत सोयी सवलतीसाठी आमदारांना अधिकारवाणीनं ते बजेट वापरता येतं त्याला बजेट देतात. BDD चाळ असेल, वरुण सरदेसाईची इमारत उद्घाटन असेल, आमच्या कोल्हापुरात न्यायालयाचं उद्घाटन असेल, हे इज द सेंट्रली बजेट असतं. माझा विषय मूलभूत सोयी सवलती देताना जो बायपास केला जातो त्या मुद्द्यावर आहे. मी 100% नाही, 200% नाही. मी सूरज चव्हाणजींनी मला मेल, माझ्या पर्सनलवर मेल ID द्यावा, मी त्यांना तो GR पाठवतो. 5 कोटी रुपये मूलभूत सेवा याच्यासाठी म्हणून फक्त सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनाच तो निधी दिला होता. याचं उत्तम उदाहरण माझ्याकडे GR आहे शासनाचा. त्याच्यामध्ये आमदारांच्या गावांची नावं आहेत. ही सगळी नावं तुम्ही पाहिली तर तुमच्या ते लक्षात येईल की काय हा प्रकार आहे तो. जाऊ दे, पण मी आपल्याला एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक आयोग हे झोपी गेले हे सिद्ध होतं. एवढं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं. त्याच्यावर बोलूयात, कारण तो सगळ्यात जास्त महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. पण त्याच्या अगोदर महेशजींचं बोलणं येते सूरज तुमच्याकडे. महेश, यांच्या प्रश्नाचं मला फक्त उत्तर द्यायचंय की बघा, निधी ज्यावेळेस वाटप होत असतं किंवा निधी दिला जातो त्यावेळेस तिथल्या लोकप्रतिनिधीच्या मागण्या येत असतात. आता तुमची लोकप्रतिनिधी मागण्या येत नाहीत काय? विरोधी पक्षाच्या टीमवर मागण्या असतात. मी तुम्हाला तेच सांगतोय की तुमचे काही नेते जे डेरेहारी पलंगावरी म्हणून जे बसलेले आहेत
त्यांनी कधी आपल्या मतदारसंघाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे? कधी आपल्या काय नाही, प्रश्नासाठी हे उपमुख्यमंत्र्याची भेट घेतली आहे? चुकीचं स्टेटमेंट आहे हे. सुरजी विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडतात, हे चुकीचं आहे. म्हणजे काहीतरी त्याला तुम्ही निधी देऊ शकत नाही तर सांगायचं की ते निधी नाही. भास्कर जाधव साहेब, सुनील प्रभू, किती नावं देऊ? विरोधी पक्षातल्या आमदाराला, विरोधी बोलू नये माझी विनंती आहे. आपण एक अभ्यासक आहात, आपण एक चांगले वक्ते आहात, विरोधी पक्षातल्या बोलताय. दिलं नाही तर दिलं नाही म्हणा. विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी दिलेलं सगळी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. ज्या ज्या आमदारांनी निवेदनं दिले, ज्या आमदारांनी निवेदनं दिले त्या आमदाराला निधी देण्याचं काम, त्या विकास कामाला निधी देण्याचं काम दिलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल मातोश्रीवर बसून निधी भेटतो का, तर भेटत नाही. तुम्हाला लोकांची कामं घेऊन तिथपर्यंत जावं लागतं, विषयांतर करत नाही. सूरजजी प्रश्न असा आहे, कोण मातोश्रीवर बसतं, कोण दुसरं कुठे बसतं, हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की जर निधीचं वाटप होत असेल तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ तो आमदार सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षाचा आहे असं झालं पाहिजे. कारण निधी शेवटी तुम्ही मगाशी सांगितलं तो काय त्या आमदाराचा निधी नसतो. त्या निधीवर त्या तिथल्या जनतेचं मत असतं, त्या जनतेचा अधिकार असतो. जनतेने कुणाला निवडून दिलं याची काही ते शिक्षा भोगू शकत नाही किंवा याचा मलिदा जनतेला मिळू शकत नाही. त्यामुळे समन्यायी निधी असावा हीच अपेक्षा. म्हणजे या मुद्द्याचं कोर काय आहे, या मुद्द्याचं मूळ घटक काय? मुद्द्याचं मूळ घटक हाच आहे ना की आम्ही कुणाला निवडून देतो याच्यावर तुम्ही आमचा निधी ठरवणार आहात का? आम्ही जर विरोधी पक्षाच्या नेत्यांना निवडून दिलं तर सत्ताधारी पक्षाचे अर्थमंत्री हे आम्हाला हे सांगणार आहेत का की तुमच्या निधीमध्ये काट मारेन? हाच तर कळीचा मुद्दा आहे ना. आमदारांना निधी दिलात की नाही याच्यावर स्वतंत्र चर्चा नंतर घेऊ, पण कळीचा मुद्दा तर हाच आहे की देता की नाही निधी. आणि जर तुम्ही देत नसाल आणि त्याचे पॅरामीटर्स हे लावत असाल की आम्ही तुम्हाला मतं दिली नाहीत, बरं त्याच्यातही असं आहे की त्यातल्या अर्ध्या लोकांनी तर तुम्हाला मतं दिलेली असणार आहेत, पण तुमचा उमेदवार नाही निवडून आला म्हणून तिथे जर निधी जाणार नसेल तर त्यांचंही नुकसानच आहे. असं खरं तर गणित मांडायची वेळ यायला नको पाहिजे लोकशाहीमध्ये, कारण त्या पैशावर प्रत्येकाचा अधिकार आहे, कारण तो लोकांचाच पैसा आहे, तो का नेत्यांच्या घरचा पैसा नाहीये. येते तुमच्याकडे सूरजजी परत. महेशजी बोला. कविताजी, सूरजजींसाठी माझ्याकडे दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा हा की त्यांनी असं म्हटलं होतं की निधी वाटप करायचा जो प्रस्ताव असतो तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जातो आणि त्यांची मंजुरी घेऊन नंतर निधी वाटला जातो. बजेट असेल. मला असं म्हणायचंय की मग दादांनी आता जे निधी वाटपाचं स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटच्या वेळेला त्यांनी मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली होती का की मी निवडणुकीत आम्हाला मतं दिली तरच निधी देणार, नाही तर नाही, याच्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता आणि मंजुरी घेतली होती का? सूरजजी, दुसरा मला असं म्हणायचंय, 9.5 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज असताना आपल्या राज्यावर तुम्ही म्हणताय की आम्ही विकास करू. अरे तुम्ही जर विकास करणार असाल तर विकासासाठी कॉन्ट्रॅक्टरनी जी कामं केली आहेत त्या 90,000 कोटी 1 लाख कोटी द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. पुढचा विकास तुम्ही कसा करणार? पुढची कामं कशी करणार? आणि जर तुम्हाला निधी द्यायचाच असेल तर मतदारांना देऊ नका, शेतकऱ्यांना द्या. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं तुम्ही दरवेळेला विधानसभेच्या आणि लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला लोकांना आश्वासनं दिली होती, गरीब शेतकऱ्यांना आश्वासनं दिली होती. जर 3 तासाला तुमच्याच मंत्र्यांचं असं स्टेटमेंट आहे की दर 3 तासाला महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय, त्यांचं बघा, त्यांच्या भावाला योग्य दाम, त्यांच्या मालाला योग्य भाव कसे देऊ शकाल? त्यांना तुम्ही कर्जमाफी कशी करू शकाल? त्यांना वीज मोफत कशी करू शकाल? कृषी पंपाचे पैसे त्यांना कसे देऊ शकाल? याबद्दल विचार करा. बेरोजगारीचा दर गेल्या 45-50 वर्षात सर्वोच्च पातळीवर गेलाय. रोजगार निर्माण करा, बेरोजगारी कमी करा, या गोष्टींकडे लक्ष द्या. आपल्याकडे आरोग्य आणि शिक्षण याच्यावर फारच कमी, तुम्ही आता बजेटचं बोलताय त्याच्यावर फारच कमी तरतूद केली जाते. ते बेसिक मुद्दे आहेत, तिथेच लक्ष द्या. निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही लाडकी बहीण असेल किंवा इतर तत्सम योजना असतील अशी प्रलोभनं देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करतो म्हणून सांगणार आणि इलेक्शन झाले की सांगणार की या बजेटमध्ये नाही, पुढच्या बजेटमध्ये आम्ही 2100ची तरतूद करू, तोपर्यंत 1500 घ्या. आणि ते सुद्धा तुम्ही रडत गळत देणार. तुम्ही जवळजवळ 25-26 लाख महिलांची नावं कापलीत आता. त्यावेळेला तुम्ही अभिमानाने सांगत होतात निवडणुकांच्या आधी की तुम्ही 1.5 कोटी महिलांना, भगिनींना आपल्या महाराष्ट्रातल्या तुम्ही हे याचा लाभ दिलाय लाडकी बहीण योजनेचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही जवळजवळ 25-26 लाख महिलांची मतं आपलं नावं कापली आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं देऊन. असं करून कसं चालेल? निवडणूक आयोगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कुठे निवडणूक आयोग आहेच? कुठे निवडणूक आयोग दावणीला बांधलाय भाजपच्या. आपण बघतोय ना, मतचोरीचे आरोप होत आहेत, ईव्हीएमचे आरोप होत आहेत.
आता तुम्ही आता बघा, आता निवडणूक आयोग काय बघत नाही का? तुमचं चॅनल निवडणूक आयोग बघत नसेल? बाकीचे जे काही मराठी चॅनल्स आहेत, हिंदी चॅनल्स आहेत, इंग्लिश चॅनल्स आहेत किंवा वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत नसतील? निवडणूक आयोगाची माणसं प्रत्येक प्रचार सभेला तिथे हवीत. बेसिकली त्यांनी रिपोर्टिंग करायला हवं, त्या माणसांनी रेकॉर्डिंग व्हायला हवं सगळ्या भाषणांचं. एक्झॅक्टली. अजित किंवा दिलीप वळसे पाटलांनी किंवा रेकॉर्डिंग चंद्रकांत आचारसंहिता असल्यामुळे रेकॉर्डिंग होत असतं. हो करेक्ट आहे, सगळ्या भाषणांचं होत असतं आणि हे स्टार प्रचारक आहेत. आणि मग असं असताना सुद्धा जर निवडणूक आयोग याच्यावर कारवाई करणार नसेल तर आपण काय करायचं? निवडणूक आयोग मूग गिळून गप्प काय? याच्या मागे निवडणूक आयोगाने जे कलेक्टर बसवले ते त्यांचेच प्रतिनिधी आहेत, शासनाचेच प्रतिनिधी आहेत, ते काय ऍक्शन घेणार? सूरजजी आता मला खरं तर अतुल सरांची कमेंट घ्यायची, पण सूरजजी अगदी थोडक्यात मला सांगा, हेच वक्तव्य, अशाच प्रकारचं वक्तव्य निधीच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलं असतं तर तुम्ही मागणी केली असती ना निवडणूक आयोगानं कारवाई करावी म्हणून. त्यांच्याकडनं चूक झाली की बोट तर ठेवलं जातं. मग जेव्हा सत्ताधाऱ्यांकडनं चूक होते त्यावेळेस निवडणूक आयोग जेव्हा काम करते तेव्हा सत्ताधारी काही बोलणार आहेत की नाही? निवडणूक आयोगाकडनं काही अपेक्षा लोकांनी करायची की नाही? विरोधकांचं राहूच देत. नाही, मी महेशजीच्या काही प्रश्नाची उत्तरं पहिलं देऊ इच्छितो, मग आपल्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देतो, कारण महेशजीनं अनेक प्रश्न उपस्थित केले. खरं तर मला महेशजीला प्रश्न विचारायचा छोटासा प्रश्न, यस की हो की नाही, तुमच्या लाडक्या बहिणीच्या योजनेला विरोध आहे का? वारंवार तुम्ही त्या लाडक्या बहिणीच्या योजनेवरती बोट ठेवताय, म्हणजे तुमचा विरोध आहे का लाडक्या बहिणीच्या योजनेला? की आपल्या महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात, त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी यावी, त्याच्यातून त्या पुढे जाव्यात? आमचा बिलकुल विरोध नाहीये, उलट आमचं म्हणणं आहे, सूरजजींना म्हणणं आहे की मग सातत्यानं राज्यावर एवढं कर्ज होतंय, राज्यावर एवढा नुकसान होतंय, लाडक्या बहिणीला असं केलं, एवढे गाळले, म्हणजे तुमचा कदाचित विरोध असेल तुम्ही ओपन जाहीररित्या बोलू शकत नाही, जाहीररित्या बोलू शकत नाही. एकीकडे तुम्ही सांगताय राज्याकडे पैसे नाहीत, राज्यावर कर्ज होतंय, आणि दुसरीकडे म्हणता 2100 द्या. म्हणजे तुम्ही नेमकं ठरवा तुम्हाला काय मी त्यांचं सांगतोय. आमचं आज आपल्या माध्यमातून, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून मी सांगतो, आमच्या लाडक्या बहिणीलाही पैसे दिले जातील, आमच्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल, 30 जूनच्या आत शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाईल. त्याच्यामुळे महेश चव्हाण साहेबांनी चिंता करू नये. राज्यात नेते सक्षम आहेत, त्यांना माहित आहे या राज्याला विकास कामासाठी सूरजजी वेळ संपली माझी. अतुलजी अगदी 2 वाक्यांमध्ये मला सांगा, निवडणूक आयोग काही करेल अशी अपेक्षा आपण करावी की नाही करावी या सगळ्या बाबतीत? काही करणार नाही. अतुलजी प्रश्न ऐकून आला. हो अतुलजी, निवडणूक आयोगाकडनं आपण काय अपेक्षा करावी की नाही करावी? केलेलं नाही. बिलकुल केली पाहिजे. निवडणूक आयोगाकडून अपेक्षा केलीच पाहिजे. ती संवैधानिक संस्था आहे आणि त्या संस्थेने कारवाई केली पाहिजे. मी थोडं एका गोष्टीकडे थोडं लक्ष वेधू इच्छितो की सगळेच नेते, आता जसं हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांना दरिंदा म्हणाले होते, आता बोलतात. आणि एक आणखी देखील आता त्यांचं ते शेतकऱ्यांना फुकटात पाहिजे का असं वक्तव्य परत याच्यापूर्वी त्यांनी केलं होतं. माझी निवडणूक एकच एक मुद्दा आहे जाता जाता की निवडणूक आयोगाकडून तर सर्वसामान्य माणसाला अपेक्षा आहे ती असणं गैर नाही, पण सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी थोडं भान ठेवून बोललं पाहिजे. थोडस आपल्या स्वभावाला मुरळ, आणि मी ग्रामीण भागातून आलो म्हणून मी तसा बोलीन हे चुकीचं आहे. तुम्ही स्वतःला आपली भाषा सुद्धा 11 वेळा अर्थमंत्री राहिले असतील तर असं एक्सेप्शन आपल्याला देता येणार नाही. बरोबर. आणि मुळात असं आहे नाही ही सूट देता येणार नाही, तुम्ही तेवढंच पाहिजे. हा बिलकुल नाही. बरं, आता मुद्दा असा आहे की ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात कोर 2 गोष्टी आहेत. एक तर लोक याच्याकडे कसं पाहतात आणि दुसरं निवडणूक आयोग काही करणार की नाही. राज्यामध्ये गेली जवळपास 2 पूर्ण टर्म आणि त्याच्यानंतरची आत्ताची ही नवीन टर्म, ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद, ज्यांनी अर्थमंत्रीपद राज्याचं सांभाळलेलं आहे, ते नेते जर राज्याच्या निधीबद्दल ऐन निवडणुकांमध्ये आचारसंहिता लागू असताना हे म्हणत असतील तुम्ही मतांवर काट मारली तर मी निधीवर काट मारेल, तर त्याला फक्त बोलता बोलता ते बोलून गेले एवढंच बोलून पाहता
येणार नाही, त्यासाठी निवडणूक आयोगानं याच्या या वक्तव्यांकडे काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. संपूर्ण बरं असं असेल, जर कुणी असं म्हणत असेल की एवढंच भाषण तुम्ही काढून दाखवलं तेवढंच, तर निवडणूक आयोगानं संपूर्ण भाषण बघावं, त्या भाषणाचा काय अर्थ निघतो ते बघावं. शेवटी निधी हा सरकारच्या खिशातला नसतो, तो निधी लोकांनी टॅक्सच्या पैशातून दिलेला असतो. तो टॅक्सचा पैसा सगळ्यांना पैशाचं समन्यायी वाटप व्हावं, सगळ्यांचा विकास व्हावा, योजना सगळीकडे योग्य रीतीने वापरल्या जाव्यात यासाठी असतो. सत्तेतना निधी आणि निधीतना सत्ता हे समीकरण राज्यासाठी घातक ठरणारं समीकरण आहे. ते जर तोडून टाकायचं असेल तर हे प्रश्न विचारणं गरजेचं ठरतं आणि म्हणूनच ही चर्चा. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.